प्रभाग 7 मध्ये संभाजीनगरचा उल्लेख करावा, अन्यथा न्यायालयात दाद मागणार संतोष जाधव. संभाव्य पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जयसिंगपूर नगरपालिकेने प्रभाग रचना जाहीर केली आहे. प्रभाग क्रमांक 7 मध्ये यावर्षी मोठा घोळ झाल्याची हरकतदारांनी सांगितले आहे. मागच्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक 7 मध्ये असलेले संभाजीनगरचा उल्लेख यावेळी प्रभाग क्रमांक 7 मध्ये नाही. त्यामुळे प्रभाग क्रमांक 7 मधील रहिवासी संतोष बाबूराव जाधव, सूरज छगनसिंग रजपूत, संदीप पोळी, राजू बाबूराव मोरे यांनी केला आहे. तसेच या जाहीर केलेल्या प्रभाग रचनेमध्ये प्रभाग क्रमांक 7 मध्ये अनेक त्रुटी आढळल्याने हा प्रभाग अडकला, रद्द करावा. न्यायालयाकडे दाद मागणार असल्याचेही तक्रारदार यांनी मुख्याधिकारी तथा प्रशासकीय अधिकारी टीना गवळी यांच्याकडे केली आहे. असे आशयाचे निवेदन यातील हरकतदारांनी आज प्रसिद्धी पत्रकाद्वारे पत्रकारांना देत माहिती दिली आहे. दरम्यान होऊ घातलेल्या नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी सध्याच्या प्रभाग रचनेमध्ये जाणीवपूर्वक संभाजीनगर या नावाचा उल्लेख टाळण्यात आलेला आहे. असे का? या भागातील नागरिक हे परप्रांतीय आहेत का? यापूर्वी संभाजीनगरचा उल्लेख असताना आता राजकीय हेतूने हे कृत्य करण्यात आले असल्याचे या तक्रारीत म्हटले आहे. संतप्त झालेले वरील तक्रारदार न्यायालयात धाव घेऊन दाद मागणार असल्याचेही सांगितले आहे. पुढे निवेदनात असेही म्हटले आहेत की प्रभाग रचना बदलताना नेमक्या कोणत्या गोष्टीचा विचार केला गेला याचा कुठेही तपशील नकाशामध्ये दिलेला नाही, याची स्पष्टीकरणे आलेली नाही. त्यामुळे तयार केलेली प्रभाग रचना ही जाणून बुजून व खोडसाळपणाने आमच्यातील काही जणांचे राजकीय अस्तित्व धोक्यात यावे आणि आमचाच उमेदवार निवडून यावा, त्यांना कोणतीही अडचण होऊ नये, निवडणूक एकतर्फी व्हावी या उद्देशाने याच कारणाने केलेले असलेले हे आमची त्यास हरकत आहे, असे हरकतदारांनी म्हटले आहे. महाराष्ट्र शासनाचे जनरल व स्पेशल ऑर्डर्स काय आहे यावर देखील माहिती न पुरविता मंजूर करण्याचा ठरवलेला प्रभाग आराखडा रद्द करण्यात यावा. रद्द करता येत नाही या निर्णयास आपण त्यामध्ये संभाजीनगरचा समावेश असणे अत्यंत आवश्यक आहे, अन्यथा दिवाणी कोर्टात त्याबाबत दाद मांडावी लागेल, असे दखलदारांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. आता या घेतलेल्या हरकतीवर पुन्हा एकदा शहरात प्रभाग नसणेवरून धुमाकूळ होणार आहे. घेतलेल्या हरकतीवरून या भागातील नागरिकांचे लक्ष लागून आहे.